ये अजय ये बस की पहिले पप्पांचा असेल. बस 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 इथं. दर्शन वगैरे झालं ना? हो झालं ना, दर्शन वगैरे झालं. बर का सुनबाई, काळजी घ्यायची स्वतःची, अजयची पण बर का. लाजायचं नाही. काय काय पाहिजे ते मला मागायचं. आणि हा जरा आहे कामात खूप बिझी असतो. त्याला जर काय दुर्लक्ष केलं तुझ्याकडे मला सांगायचं पहिले. याच्याकडे बघतो. नाही सांगितलं तिला बिंदास बोलायचं, जे बोलायचं हो, ते. हो. ठीक आहे मग ऐक, तू रूम मध्ये जाऊन बस, मी येतो थोड्या वेळात. हो चालेल. ठीक आहे. जातो मी पण मग. हो. एक नंबर आहे. लाजवाब अशी सुनबाई मिळायला ना नशीब लागतं. कसं वाटलं माझं घर? छान आहे घर. छान आहे ना? हो. आणि माझा स्वभाव? तुम्ही पण छान आहेत. मला ना जेव्हा तुला फर्स्ट टाइम बघितलं ना मी, तेव्हाच खूप आवडली होती तू. मला पण तुम्ही पहिल्यांदाच आवडले होते, म्हणून मी लगेच लग्नाला हो म्हटलं. हा तसं दिसायला स्मार्ट आहे मी. बरं काढ ना आता हे room. अगं एवढी काय लाजते, आता आपल्याला सोबतच राहायचंय. हा पण काय पहिल्यांदा असं हक करतोय म्हणून. अगं एवढी काय लाजते मग त्याच्यात. आता काय आपल्याला सोबतच राहायचं आयुष्यभर. तुमचे वडील सांगत होते की तुम्ही खूप कामात बिझी असता म्हणे. अगं काय माहिती का, आता घरचीच कंपनी मग त्याच्यामुळं कामात बिझी राहावंच लागतं. अच्छा. आता मी कामं नाही केली तर कोण कामं करणार आहे? पण मला टाइम द्याल ना? अगं तुला टाइम देईल मी. पूर्ण रात्र तर राहीलच ना आपल्याकडं. असं थोडी दिवसा जरी कामावर गेलो तरी. पण मग तरी दिवसाही कुठे फिरायला? हा मग आता संडेच्या दिवशी सुट्टी असते मला. अच्छा. मग आपण जाऊ फिरायला. तुला मस्त बाहेर फिरायला घेऊन जाईल, शॉपिंगला वगैरे. चालेल. बरं ऐक ना, एवढी सुंदर मुलगी माझ्या समोर बसलेली आहे आणि मला आता ना कंट्रोल नाही होते. तर ये ना जाऊ माझ्या. मला लाज वाटते. अगं लाजते काय त्याच्यात? लाजायचं काय आता? काय तर डोकं चालवावं लागेल. आता काय आपणच आहे बेडरूम मध्ये, कोणी दुसरं नाही. आणि आज आपली स्वागरात आहे. तुला तर माहितीच आहे स्वागरात मध्ये काय होतं. काय माहिती नाही? काय बोलता? बरं ठीक आहे ना, मग मी शिकवतो तुला काय करता काय नाही. अच्छा. बर. चल ना शिकवतो मग. अजय, अजय इकडे ये.
काय आता. ऐक ना 2 मिनिटं थांब, मी येतो जाऊन. हो. काय झालं पप्पा? आला का? हो. हे बघ. मस्तपैकी दोघांसाठी दूध बनवले. हां हां हा ग्लास तू घे हां, आणि हा ग्लास आहे ना तिला देतो. तिला दे, कारण ह्याच्यात केशर काजू बदाम टाकले. जरा थकवा दिसतोय मला तिच्या चेहऱ्यावर. मला आली का तेव्हा थकवा जाणवला. अच्छा. तू काय रोजच पित असतो दूध त्याच्यामुळे. ओके, हां. हा तिला दे आणि हा तू घे. हो ठीक आहे चालेल. आता एकदा पिली ती की माझा मार्ग मोकळा झाला. ओके. अगं पप्पांनी दूध दिलंय. अच्छा. हा हे बघ, हे तुझ्यासाठी दिलंय. ह्याच्यात ना केशर बादाम काजू वगैरे टाकलेले नाही का. आणि तुम्हाला? हे काय आहे ना. बरं. अगं ते बोलले की तू जास्त थकलेली दिसत होती हा हा. आणि आज स्वागत आहे ना, मग थकलेली कशी चालशील त्याच्यामुळे. बरं. ठीक आहे चल मग. अरे काय झालं तुला? काहीच नाही. काहीच नाही ना. ठीक आहे ये मग. चला आपण सुरू करू आपलं. हम्म? काय? अगं रोमॅन्स, सुहागरात. हा, स्वागत. सुहागरात चालू करू ना आपली. चालू करायची? हा. हा काय तर घोळ करणार 100%. काय तर डोकं चालवलं पाहिजे. काय करावं. अजयला माहित आहे मला दम्याचा त्रास आहे. मी तर आता आयडिया करतो, त्याला दम्याच्या गोळ्या आणायला पाठवतो. म्हणजे मला आज जायला ओकेच. अजय अजय. हो काय झालं? काय झालं काय झालं? अरे माझ्या त्या दम्याच्या गोळ्या संपल्या तरी. संपल्यात? अहो मग सांगायचं ना तुम्ही, मी आणून ठेवल्या असत्या. अरे माझ्या लक्षातच नाही यार. धावपळीत ना मी एकदम विसरलो. पटकन तेवढं मेडिकलला जाऊन ना दम्यावरच्या गोळ्या घेऊन ये. माझ्याकडे एक पण शिल्लक नाही. लगेच लगेच थांबतो मी. थांबा आणतो थांबा. गेला. चला हा मेडिकलवरून येईपर्यंत ना आपण चार्ज मारून घेऊया. अरे वा, गुंगीच्या औषधाचा असर चालू झालाय. काय करताय? बरं वाटतंय ना आता? मला काय झालं? किती मेकअप छान केलाय तो आज. काय करताय? काय नाही, जे नवरा बायको लग्न झाल्यावर करतात तेच. लग्न? हो. कोणाचं लग्न? आपलं. आपलं हो, लग्न? आज आपली सुहागरात आहे. स्वागत आहे का? हो हा, हे बघा घागरा घातलाय. हो. तू विसरली? नाही, मी नाही. हो. तुला काय असं डोकं दुखतंय का तुझं?
दुखत आपण डोकं तुझं हा नाही डोकं नाही दुखत मग? आहे. मला ना असं दोन दोन दिसतोय. होय का तू थकले ना हम्म. लग्नात थकले ना सकाळपासून म्हणून तसं डबल डबल दिसतंय तुला हा मी आहे ना आता माझ्याकडे बघ नाही डबल दिसणार तुला आता दिसते का सिंगल पण तुमचा ड्रेस बदलला तुम्ही. अग तुला थकवा जाणवलाय ना थकव्यामुळे तसं होतंय ग मग मला पण बदलायचं, मी नाही बदलला. परत बदलाय थोड्या वेळाने आपली सुहागरा झाली ना मग बदलायचं हा? ओ पप्पा हे काय करताय तुम्ही हा अरे हा. या इकडून या तुम्ही बरं. नाही ना ऐक ना उठा अरे- तिथून. अरे हिला चक्कर आली पण हिला इथं झोपवायला आलतो इथं तुला चक्कर कस काय येणार आहे हो हा? ती थकले ना सकाळपासून म्हणून काय ग काय झालं? हा बघ आहे का तो त्याला थकवा आलाय रे तिला अहो कोण आहे हे? अगं कोण आहे म्हणजे मी तुझा नवरा. मग हे कोण आहे? अगं ते ते माझे पप्पा आहे ना. हो त्याला सांगितलं तू नाही का आता चक्करून पडली इथं मला आवाज दिला मग मी आलो हा म्हणजे तुमच्या पप्पाची आणि माझी सुहागरात? काय अरे नाही नाही गोळ्या आणल्या का तू त्या गोळ्या जाऊ द्या. तुम्ही हे काय केलं हिच्या सोबत? काय नाही माझा विश्वास नाही का अरे ती पडली रे तिथे चक्कर घेऊन मग तिला येऊन झोपवलं मग ती- तुला बरं असं का होतं तिला चक्कर येते का तिला मी पडली? हो. मी नाही पडली. हो अगं मी तुला उचलून आणलं इथं हा तिला नाही नाही पण ती असं काय करते हा असं न ओळखल्यासारखं काय करते हा, ती? मग तेच म्हणते मी हिला काय का आजार आहे का तिला पहिला काय हा चक्कर वगैरे येते का तिला अशी काय एक मिनिट हा. तुम्ही दूध वेगवेगळं द्यायला लावलं होतं ना मला. हा, हा. त्याच्यात काय मिळवलं होतं तुम्ही? नाही त्यात काहीच नाही प्लेन दूध आहे प्लेन दूध. हो. प्लेन दूध तर माझं होतं. ते दुसऱ्या कोणाचं होतं? दुसरं हिचं होतं ना. त्याच्यात काय मिळवलं होतं तुम्ही? नाही त्यात फक्त हेच होतं बदाम आणि हे होतं काय किच नाही 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 त्याच्यात तुम्ही काहीतरी मिळवलं होतं म्हणून ती अशी करते. कारण जेव्हा आलो होतो ना आम्ही तेव्हा एकदम नीट होती ती, मला ओळखत होती. आपण जे काही करणार होतो ना ते आम्ही सगळं काय केलं. सगळं काय केलं? हा. इकडे या तुम्ही. ऐक ऐक ना अजय अहो तुम्ही बाप म्हणायच्या लायकीचे नाही हा. मुली सारख्या वयाच्या पोरी सोबत एवढं काय करून घेतलं तुम्ही हा? तुम्हाला लाज वाटते का? माझी सुहागरात होती तुम्ही करून घेतली सुहागरात. अहो तुम्ही ना ह्या घरात राहायच्या पण लायकीचे नाही. चला निघा आजपासून इथून निघा आणि इथं राहायचंच नाही समजलं. अगं तू ठीक आहे ना आता? आता थोडं बरं वाटतंय. समजतच नाही काय होत होतं. नुसतं डोकं दुखतंय. काय ग तुला एवढं कळत नव्हतं का त्यांनी एवढं सगळं केलं? मला नाही माहिती. ते दूध पिल्यानंतर ना मला वेगळंच वाटायला लागलं. मला ना असं गुंगी आली. अगं गुंगी आली पण तुला समोरचा व्यक्ती पण दिसत नव्हता का की कोण आहे काय आहे? तेच मला बोलले की आपली स्वागरात आहे, आपलं नवीन लग्न झालंय. मला काय समजलं नाही. मी नाही केलं मुद्दामून काही. हे बघ आता ना माझी तुझ्यासोबत काहीच बोलण्याची इच्छा नाहीये. एक काम कर तू आराम कर मी जातो थोडं फिरून येतो. आपण माझी काय चूक आहे? त्यात माझी काय चूक होती?